यानंतर मावळचे आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके. माझी विनंती आहे सर्व बारामतीकरांना फक्त अर्धा तास आपण सहकार्य करावं. थोडीशी शांतता पाळूया. मध्ये मध्ये उठू नका, पाण्याच्या बाटल्या पास करू नका, जागेवर मिळेल फेकू नका. 23 तारखेला होऊ घातलेल्या बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीचा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होतोय. बारामती विधानसभा पोट निवडणुकीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताराव वहिनी, मंचावरती उपस्थित सर्वच पक्षातील नेतेमन, सर्व मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सर्व बारामतीकर, माझे सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, सुनीताराव वहिनींच्या मार्गदर्शन आणि भावना देखील आपल्या सर्वांना ऐकायच्या. म्हणून माझी विनंती आहे की ज्या नेत्यानं आपलं आयुष्य 35-40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये योगदान दिलं, त्या नेत्याच्या प्रती आपल्या सर्वांच्या मनात श्रद्धा आहे. आणि आज आपण सुनीताराव वहिनींना पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आलेला आहात. जोपर्यंत सुनीताराव वहिनींचे विचार ऐकत नाही तोपर्यंत कुणीच उठणार नाही, असं पहिलं मला हात वर करून तुम्ही ही प्रामाणिकता आणि हाच पाठिंबा पाहिला. खरं तर वहिनी मी या ठिकाणी आज आलो. गाडीतून सकाळी येत असताना माझ्यासोबत जिल्ह्याच्या अध्यक्षांना आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो आणि ज्या वेळेला जेजुरी सोडली त्यानंतर मनामध्ये एक भावना व्यक्त झाली. आपण बारामतीला पोट निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं चाललोय, परंतु जाता जाता आपल्याला जर फोन आला आणि सांगितलं बारामतीची पोट निवडणूक रद्द झाली आणि बारामतीमध्ये दादा आले, ही जर भावना आणि हे जर आपल्याला पाहायला मिळालं तर आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा सोन्याचा जीव होता. नियती सुद्धा किती क्रूर आहे की ज्या नेत्यानं हजारो कार्यकर्त्यांना घडवलं, हजारो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून संधी दिली, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक केलं, आणि त्या नेत्याच्या पश्चात आज आम्हाला प्रचाराला या बारामतीत यावं लागलं. याच्यासारखं दुर्भाग्य आमच्या आयुष्यात कधीच नसणार की ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा संधी दिली. सुनील शेळके महाराष्ट्रभर पोचवला. मावळच्या माझ्या मायबाप जनतेला विकास काय असतो हे दाखवून दिलं. आणि आज त्याच नेत्याच्या पक्षात आज आपल्या सर्वांना सुनीताराव वहिनींच्या पाठीमागे उभं राहा हे सांगण्याची वेळ आली. आज मी खरं तर या ठिकाणी आलोय. तुम्ही सुनीताराव वहिनींना भरभरून मतदान करा, तुम्ही सुनीताराव वहिनींना मोठ्या संख्येनं पाठबळ द्या. आपल्याला मोठ्या मताधिक्य घेऊन रेकॉर्ड करायचंय हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो अजिबात नाही. ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांनी आपले फॉर्म माघारी घेतले त्यांचे आपण ऋण व्यक्तच करू, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढण्याची वेळ आणली त्यांनाही समजेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधकाला आणि सत्ताधाऱ्याला देखील समजेल दादाचा वादा काय होता. आणि दादा होतय म्हणून महाराष्ट्र होता, महाराष्ट्राचा विकास होता. अवघ्या दादाच्या जाण्यानंतर 4-8 दिवसातच आरोप प्रत्यारोप सुरू केले.
सुनीतराव वहिनींनी का शपथ घेतली